नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अमोल सर अकॅडमी. आज आपण घेऊन आलो आहोत डायरेक्शन अँड सेन्स पार्ट 2. या भागात आपण शिकणार आहोत ॲडव्हान्स कन्सेप्ट, शॉर्टकट ट्रिक्स, एक्झाम लेवल क्वेश्चन, प्रिव्हियस इयर बेस एक्झाम्पल्स. जर तुम्ही पार्ट 1 पाहिला नसेल तर तो नक्की पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी एक इम्पॉर्टंट प्रॅक्टिस क्वेश्चन दिलेला आहे. तर मग चला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1 बघा, काय सांगितलं आहे. इफ ए इज साऊथ ऑफ बी. एक काय साऊथला आहे बीच्या, एक आहे साऊथला आहे बीच्या. ठीक आहे. ए इज साऊथ ऑफ बी अँड सी इज ईस्ट ऑफ बी. बीच्या ईस्टला आहे, म्हणजे ईस्ट कुठं आहे, ह्या साईडला आहे. मग सी कुठे येणार, इथं. आणि काय विचारलं, इन व्हॉट डायरेक्शन ए विथ रिस्पेक्टिव्ह सी. एची डायरेक्शन कोणाच्या विथ रिस्पेक्टिव्ह सीच्या. इथं हे करा, काय येतं, इथं साऊथ, इथं वेस्ट, आणि हा कट आहे याच्या दोन्हींच्या मध्ये आहे, म्हणजे ॲन्सर काय येणार, साऊथ वेस्ट. हे तुमचं ॲन्सर पहिल्या. क्वेश्चन नंबर 2 बघा, व्हिडिओला पॉज करा आणि सॉल्व करा. क्वेश्चन नंबर 2 काय म्हणत आहे, 5 कॉलनीज सिच्युएटेड टू इच अदर. ठीक आहे. पी इज वेस्ट ऑफ क्यू. पी आहे वेस्टला आहे, पी जर इथं आहे वेस्टला आहे क्यूच्या. कोणाच्या, क्यूच्या ना. मग क्यू इथं आला. पी इज वेस्ट ऑफ क्यू. क्यूच्या वेस्टला पण आहे, पी आहे. आणि पुढं काय सांगितलं, आर इज साऊथ ऑफ पी, म्हणजे पीच्या साऊथला. साऊथ कुठं आहे, खाली येणार, आर इथं आला. पुढं काय सांगितलं, टी इज नॉर्थ ऑफ क्यू. टी कुठं आहे, नॉर्थला आहे क्यूच्या नॉर्थला टी आहे, म्हणजे टी वरती येईल क्यूच्या. यस, पुढं काय सांगितलं, यस इज टू द ईस्ट ऑफ टी. ईस्ट कुठं आहे, टीच्या ईस्टला, म्हणजे ह्या साईडला येईल कोण, यस. काय विचारलं, इन व्हॉट डायरेक्शन आर विथ रिस्पेक्टिव्ह यस. डायरेक्शन कोणती पाहिजे, आर कोणाच्या विथ रिस्पेक्टिव्ह यसच्या. मग इथं डायरेक्शन कोणती येते, इथं साऊथ, इथं वेस्ट येते, म्हणजे ही डायरेक्शन कोणती झाली, साऊथ वेस्ट. परत एकदा क्वेश्चन समजलाय. क्वेश्चन नंबर 3 बघा, काय सांगितलं, इफ ए 50 मीटर साऊथ वेस्ट ऑफ बी. बीच्या साऊथ वेस्ट कुठं, ह्या साईडला, किती, 50 मीटर. पुढे काय सांगितलं, सी इज 50 मीटर साऊथ ईस्ट ऑफ बी. साऊथ ईस्ट कोणत्या साईडला आलं, या, किती, 50 मीटर. कोण येत आहे, सी. देन सी इन विच डायरेक्शन विथ रिस्पेक्टिव्ह ए. सीची डायरेक्शन विथ रिस्पेक्टिव्ह ए कोणत्या डायरेक्शनला असणार आहे, ईस्टला. एच्या ईस्टला आहे ना सी, डिस्टन्स आहे. मग काय आलं, डायरेक्शन कोणती आली, ईस्ट. क्वेश्चन नंबर 4 बघा, काय सांगताय, सुनील वॉक 20 मीटर टुवर्ड्स नॉर्थ. ठीक आहे. एक स्टार्टिंग पोझिशन घ्या, ओके. त्याच्या किती, 20 मीटर नॉर्थला गेला आहे, 20 मीटर. ठीक आहे. देन ही टर्न लेफ्ट अँड वॉक 40 मीटर. किती गेला आहे, 40. ही अगेन टर्न लेफ्ट, म्हणजे इथून लेफ्ट कोणता आहे, ही खालच्या साईडला राहील. अँड वॉक 20, म्हणजे कोणता आहे, ह्या डायरेक्शनला आला आहे तो 20. ही आणि ही सेम डायरेक्शन. ठीक आहे. काय सांगितलं आहे, फर्दर ही मूव्ज 20 मीटर आफ्टर टर्निंग टू हिज राईट. राईट कोणत्या साईडला आहे, ह्या साईडला आहे ना. मग किती गेला आहे, 20 मीटर. हाऊ फार, ही काय झाली, एंडिंग झाली, एंड झाला. हाऊ फार अँड इन विच डायरेक्शन फ्रॉम ओरिजिनल पॉईंट. ओरिजिनल पॉईंटपासून किती, हे 40 आणि हे 20, म्हणजे किती, 60 मीटर गेला आहे. ठीक आहे. आणि पुढं काय सांगितलं आहे, अँड विच डायरेक्शन, कोणत्या डायरेक्शन आहे, ही कोणती, वेस्ट आहे ना. मग काय आलं, वेस्ट डायरेक्शन आणि 60 मीटर. क्वेश्चन समजलाय. पुढचा एक्झाम्पल बघा, काय सांगितलंय, सचिन वॉक 20 मीटर टुवर्ड्स नॉर्थ.
12 meters north, sorry, Sachin 12 meters north, he turned right and 10 meter, 10 मीटर पळाला, ठीक आहे. अगेन टर्न राईट अँड वॉक 20 मीटर, ठीक आहे. 12 मीटर, सॉरी 12 मीटर परत गेलाय आणि ही अगेन टर्न अँड वॉक लेफ्ट फॉर 5 मीटर. आता याचं लेफ्ट कोणतं आहे, ह्या साईडला आलं, तो खाली बघतोय ना, मग त्याचं आपलं लेफ्ट कोणतं आहे, ह्या साईडला जाईल, किती 5 मीटर. आणि ही काय झाली, एंड पॉईंट झाला आहे. हाऊ फार इन विच डायरेक्शन फ्रॉम ओरिजिनल पॉईंट, ठीक आहे. ह्या कोणत्या डायरेक्शनला आहे, ईस्टला आहे. आणि किती मीटर गेला, 10 5 15 मीटर ईस्ट. हे तुमचं ॲन्सर. क्वेश्चन नंबर 6 बघा, काय सांगितलं आहे. पॉईंट बी इज 7 मीटर नॉर्थ ऑफ पॉईंट ए, ठीक आहे. बी एच्या नॉर्थला आहे, एच्या नॉर्थला बी आहे, किती 7 मीटर. पॉईंट ए इज ईस्ट ऑफ पॉईंट जी, ठीक आहे. एच्या ईस्टला आहे, ठीक आहे. जीच्या ईस्टला आहे म्हणजे एच्या वेस्टला असेल, किती 8 किलोमीटर. जीच्या ईस्टला झाला, ठीक आहे. पुढे काय सांगितलं आहे, पॉईंट बी 12 किलोमीटर ईस्ट ऑफ सी. बी इज 12 किलोमीटर ईस्ट ऑफ सी. सीच्या ईस्टला आहे, किती 12, म्हणजे बीच्या वेस्टला असेल. हे किती आलं आहे, हे 8 आणि वरचं 4 म्हणजे 12, की कोण सीच्या ईस्टला. पुढे काय सांगितलं, पॉईंट ई इज नॉर्थ ऑफ 9 किलोमीटर नॉर्थ ऑफ डी. डी भेटलाय का, नाही भेटलाय, हे राहू द्या. पुढे काय सांगितलं, विच म्हणजे कोण, डी इज 12 किलोमीटर ईस्ट ऑफ ए. एच्या ईस्टला आहे, किती 12 किलोमीटर, हे किती 12, कोण डी. आणि डीच्या 9 नॉर्थला आहे, म्हणजे याच्या बीच्या वरती राहील 2 किलोमीटर, 9, हा कोण ई. समजलं. पुढे काय सांगितलं, अ पर्सन स्टार्ट्स फ्रॉम पॉईंट डी. पॉईंट डी पासून इन विच साईड डायरेक्शन, साऊथ डायरेक्शन, ठीक आहे. या पॉईंटपासून किती 5 किलोमीटर स्टार्ट केलं आहे, ठीक आहे. रिचेस पॉईंट एलला गेला आहे. अँड ही देन टर्न टुवर्ड्स वेस्ट, रीच पॉईंट के विच इज साऊथ ऑफ सी. सीच्या साऊथला आहे म्हणजे ही डायरेक्शन. तो किती गेला आहे, वेस्ट ऑफ कोणाच्या, एलच्या वेस्टला आहे, कोण के. आणि तो साऊथच्या सीला आहे, ठीक आहे. पुढं काय सांगितलं आहे, क्वेश्चन आहे का, क्वेश्चन असं नाही, याचे क्वेश्चन असं नाही, ठीक आहे चालन. डायरेक्शन कशी काढली बघितले. क्वेश्चन नंबर 7 बघा, काय सांगितलं, ए इज फेसिंग वेस्ट डायरेक्शन, ठीक आहे. ए काय करतोय, वेस्ट डायरेक्शनला फेस करतोय. आणि तो काय करतोय, ही देन टर्न्स 90 डिग्री इन क्लॉकवाईज डायरेक्शन. आता ह्या डायरेक्शनला आहे, तो कुठं जाईल 90 डिग्री, इथं कुठं आला, नॉर्थला आला. देन ही टर्न्स 90 डिग्री इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, ठीक आहे. परत तो अँटी क्लॉकवाईज गेला आहे, पहिला क्लॉकवाईज गेला, नंतर अँटी क्लॉकवाईज गेला आहे. फर्दर 45 डिग्री इन सेम डायरेक्शन, म्हणजे कुठं गेला आहे 45 इन सेम म्हणजे अँटी क्लॉकवाईज गेला, म्हणजे इथं आला तो. फायनली ही इज इन विच डायरेक्शन, कुठं आला तो, साऊथ वेस्टला. समजलं. काय केलं आहे, 90 तो क्लॉकवाईज गेला आहे, नंतर अँटी क्लॉकवाईज गेला आहे, म्हणजे प्लस क्लॉकवाईज न अँटी क्लॉकवाईज काय होईल, कॅन्सल होईल. प्लस परत तो मायनस काय गेला, अँटी क्लॉकवाईज गेला, किती 45 डिग्री. मग तो कुठं होता, वेस्टला होता, वेस्टपासून 45 डिग्री करा, किती आला, साऊथ वेस्ट.
क्वेश्चन नंबर 8 बघा, काय सांगितलंय? ए इज फेसिंग वेस्ट डायरेक्शन. ए इज फेसिंग वेस्ट डायरेक्शन अँड क्लॉकवाईज इन 90 डिग्री. ठीक आहे, क्लॉकवाईज इन 90 डिग्री. देन ही टर्न्स 90 डिग्री अँटी क्लॉकवाईज. पहिला क्लॉकवाईज गेला, नंतर अँटी क्लॉकवाईज गेला, म्हणजे तो परत आहे त्याच पोझिशनला आला. फर्दर 45 डिग्री इन सेम डायरेक्शन. इथं काय ते 45 डिग्री इन सेम डायरेक्शन, म्हणजे तो इथं आला. इफ ही रिपीट्स टास्क फॉर 60 टाइम्स, 60 रिपीट दी टास्क, म्हणजे परत तो किती, पहिलं एक करतोय, नंतर हा परत 60 टाइम्स करायचं आहे, म्हणजे किती. आता जर त्याला जर इथं आला आहे बरोबर, त्याला एक पूर्ण करायला किती, 1 2 3 4 5 6 7 आणि 8, एक पूर्ण राऊंड कंप्लीट करायला किती, त्याला 8 वेळा हे करावं लागतं आहे, रिपीट करावं लागतं आहे. परत तो सेम पोझिशनला येतो आहे, म्हणजे 8 7 56, तो आहे त्या डायरेक्शनला राहील. उरलं किती, 4 टाइम्स. पहिलं इथं होता, पहिलं एक डायरेक्शन केलं, तो इथं आला. नंतर किती 56 वेळा केलं तरी तो इथंच असणार आहे. ठीक आहे, मग उरले किती, 4 टाइम्स. म्हणजे एकदा हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, म्हणजे कोणत्या डायरेक्शनला तो फायनली, नॉर्थ ईस्टला. ॲन्सर काय झालं, नॉर्थ ईस्ट. समजलंय का? हां, पहिलं किती, परत एकदा बघा, तो वेस्ट डायरेक्शनला बघतोय. पहिलं किती, 90 डिग्री इन क्लॉकवाईज डायरेक्शननी गेला. ठीक आहे, 90 डिग्री गेला. नंतर परत तो अँटी क्लॉकवाईज गेला, किती, 90 डिग्री, म्हणजे प्लस मायनस कॅन्सल होऊन गेलं. एकदा क्लॉकवाईज, एकदा अँटी क्लॉकवाईज. फर्दर 45 डिग्री इन अँटी क्लॉकवाईज, म्हणजे तो इथं आला 45 डिग्री. ही रिपीट दी टास्क 60 टाइम्स. अजून किती, 60 टाइम्स करायचा आहे तो. ठीक आहे, 60 टाइम्स करायला किती, एक, आता प्रत्येक वेळेस आपण मोजत नाही बसणार 1 2 3 60 वेळा. मग काय करा, हा 1 2 3 4 5 6 7 आणि हा 8. तो जेव्हा 8 कंप्लीट रिपीट टास्क करील, तेव्हा तो आहे त्या परत त्या डायरेक्शनला येईल. कारण की काय, प्रत्येक लॅपला तो 45 डिग्री अँटी क्लॉकवाईजनी जाणार आहे. ठीक आहे, मग किती, 8 आणि 56, 56च्या 8 7 56, 60च्या आसपास, 60पेक्षा कमी, म्हणजे किती, 56 लॅप्स तो कंप्लीट जरी केले तर तो ह्याच डायरेक्शनला असणार आहे. उरले किती, 4 तास. मग किती, 1 2 3 4, म्हणजे कोणत्या डायरेक्शनला आला, नॉर्थ ईस्टला. समजलंय? तर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा, काय सांगितलं. Anita and Katir are two friends studied in XYZ art college. Anita starts walking from her house. ठीक आहे, अनितानी तिचा हाऊस आहे इथं. ठीक आहे, इज नॉर्थ डायरेक्शन. किती, आफ्टर वॉकिंग 120 मीटर टू रीच ॲक्सिस बँक. ठीक आहे, अनिताच हाऊस आहे, किती गेला आहे, 120. कोण आला आहे, ॲक्सिस बँक आली. ठीक आहे, देन शी टर्न्स अँड वॉक 40 मीटर टू नॉर्थ ईस्ट डायरेक्शन. ठीक आहे, 40 मीटर, म्हणजे इथं गेला आहे तो कुठंतरी. आणि किती गेला, देन ही टर्न्स 90 डिग्री इन क्लॉकवाईज डायरेक्शन. क्लॉकवाईज कुठं, असं फिरणार आहे, म्हणजे इथं. देन 30 मीटर टू रीच कातीर्स हाऊस. 30 मीटर कुठं आला, कातीर हाऊस, विच इज ईस्ट ऑफ द ॲक्सिस बँक, म्हणजे ॲक्सिस बँकच्या ईस्टला असेल तो. समजलं, कातीर हाऊस. ठीक आहे, ॲक्सिस बँकच्या ईस्टला आहे. देन फ्रॉम कातीर हाऊस बोथ ऑफ देम वॉक 130 मीटर साऊथ ईस्ट डायरेक्शन टू रीच देअर कॉलेज. ठीक आहे, 130 मीटर साऊथ ईस्ट डायरेक्शनला. ठीक आहे,
130 कॉलेज आणि ईस्ट ऑफ अनिताज हाऊस. अनिताज हाऊसच्या ईस्टला आहे, म्हणजे हा इथं कुठेतरी असेल. 130 आणि कॉलेज. ठीक आहे, समजली डायरेक्शन कशी काढली. क्वेश्चन नाही राहिले याच्यात, पण क्वेश्चन नाही, क्वेश्चन यायचे राहिले. ठीक आहे, डायरेक्शन समजली कशी काढली बघा, एकदा परत बघा. अनिता अँड काकीर आर टू फ्रेंड्स स्टडीड इन XYZ आर्ट कॉलेज. अनिता स्टार्ट्स वॉकिंग फ्रॉम हर हाऊस. ठीक आहे, अनिताज हाऊस आहे ना. ठीक आहे, ते काय आहे, नॉर्थ डायरेक्शनला किती 120 मीटर चालल्यावर कोण आहे, ॲक्सिस बँक आहे. रिच ॲक्सिस बँकला आला. देन ही टर्न्स अँड वॉक 40 मीटर टू नॉर्थ ईस्ट डायरेक्शन. नॉर्थ ईस्ट डायरेक्शनला किती गेला आहे, 40 मीटर गेला आहे. ठीक आहे, अँड वॉक्स त्यांनी काय सांगितलं, देन शी टर्न्स 90 डिग्री इन क्लॉकवाईज डायरेक्शन. ठीक आहे, आता इथं बघा, हे काय नॉर्थ ईस्ट आहे, याच्या 90 डिग्री अँटी क्लॉकवाईज जायचं आहे, म्हणजे तो किती खाली आहे. ठीक आहे, आणि किती गेला आहे, 30 मीटर. आणि ते काय सांगितलं आहे, टू रिच कातीर हाऊस. कातीरचं हाऊस आहे आणि ईस्ट ऑफ ॲक्सिस बँक ॲक्सिस बँकच्या ईस्टला आहे कातीर हाऊस. ठीक आहे, देन फ्रॉम कातीर हाऊस बोथ ऑफ देम वॉक 130 मीटर साऊथ ईस्टला 130 मीटर गेला टू रीच देअर कॉलेज विच इज ईस्ट ऑफ अनिताज हाऊस. अनिताज हाऊसच्या ईस्टला आहे आणि हे किती आलं आहे, 130 मीटर. कोण, कॉलेजला आलं. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 9 बघा, काय 10 काय सांगितलं आहे, अशोक स्टार्टेड वॉकिंग फ्रॉम दी शॉप. ठीक आहे, टू मूव 2 मीटर टुवर्ड्स साऊथ. ठीक आहे, साऊथला किती गेला आहे, 2 मीटर. कुठून गेला आहे, शॉपपासून. शॉप किती, 2 मीटर. देन ही टर्न्स लेफ्ट मूव 4 मीटर. ठीक आहे, लेफ्टला, याचा लेफ्ट ह्या साईडला आला, किती 4 मीटर. देन अँड अगेन ही टर्न्स लेफ्ट अँड मूव 5 मीटर, म्हणजे हा वरती असेल 5 मीटर. नाव ही टर्न्स राईट मूव 6 मीटर. ठीक आहे, याचा राईट ह्या साईडला किती 6 मीटर. अँड टर्न्स राईट अँड मूव 3. ठीक आहे, राईट म्हणजे इथं असेल, या 3 किलोमीटर, म्हणजे याच्या पॅरलल, समजलं, 3 मीटर. देन ही टर्न्स लेफ्ट अँड मूव 5. याचं लेफ्ट कोणत्या ह्या साईडला असेल, किती 5 मीटर. फायनली ही टर्न लेफ्ट अँड याचं लेफ्ट ह्या साईडला परत किती लेफ्टला जातो आहे, किती 5 मीटर, म्हणजे वरती कुठंतरी असेल 5 मीटर. देन टर्न राईट कुठं ह्या साईडला 7 टू रीच होम आलं. इन विच डायरेक्शन, शॉप फ्रॉम होम. शॉप कोणत्या डायरेक्शनला आहे, कोणती आली, होम इथं आहे, डायरेक्शन कोणती आली, कोणती, साऊथ वेस्ट. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे.